तर नमस्कार मंडळी, मी आज आलोय छत्रपती संभाजीनगर मधील शाही भोज थाली इथं। इथली जी अनलिमिटेड व्हेज थाली आहे ती फक्त संभाजीनगर मध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे। तर इथली टेस्ट कशी आहे ते तुम्हाला मी सांगतो, तर चला मग। सलाद, लहसुन की चटनी, इमली की चटनी, ग्रीन चटनी, पुदीना, दही बड़ा चाट, आलू मटर, रगड़ा बताना, परवल मसाला, दाल है, दाल है, फिर कड़ी है, सेव भाजी, मिक्स वेज, केसरी जलेबी, दूधी हलवा, ड्राई फ्रूट श्रीखंड, खमन ढोकला, समोसा, दही मिरची पेटला, नींबू मिरची, पुडी, पापड, आजचा स्पेशल आपला असा मेनू आहे। ड्रिंक मध्ये जलजिरा आहे, त्यानंतर भाजीमध्ये घे म्हटलं तर पनीर बटर आहे, आलू रस्सा आहे, उसळ आहे, शेव भाजी आहे, दाल आहे, कढी आहे आणि मिक्स व्हेज, पडवळ, पिठला, नींबू, ढोकला, मिर्ची, उसके बाद सलाद, लहसुन चटनी, इमली चटनी, हरी चटनी, ये फुलका, ये रोस्टेड पापड़, ये हलवा, ये जिलेबी, एक केसर श्रीखंड आहे, त्यानंतर आपला दही वडा स्पेशल। तर मंडळी आता आपली थाली लागलेली आहे। तर याच्यामध्ये किती किती आयटम आहे तुम्हाला मी सांगतो। तर आपली बघा स्टार्टिंग आहे, हा जलजीरा आहे, त्यानंतर आपल्याकडं सॅलड आलेलं आहे, सॅलडमध्ये त्यांनी दिलेलं आहे एवढं बघा। त्यानंतर आपली बटाट्याची भाजी आहे, बटर पनीर आहे, चना आहे, शेवभाजी आहे, दाल आहे, कढी आहे आणि आपल्याला स्वीट्समध्ये त्यांनी दिलेले बघा केसर जिलेबी, दुधी हलवा दिलेला आहे, इकडं फुलका दिलेला आहे, बाजरीची भाकर आहे, पापड आहे, पुरी आहे आणि फरसाणमध्ये आपल्याला खमण ढोकला दिलेला आहे आणि पंजाबी समोसा आहे। त्यांनी चटणी दिलेली बघा, 3 प्रकारच्या चटण्या दिलेल्या आपल्याला, एक पुदिना चटणी, इमली चटणी आणि ही तिखी चटणी आणि इकडं व्हेज कोल्हापुरी दिलेली आहे, पडवळची भाजी दिलेली आहे, हा स्टेम राईस आणि खिचडी दिलेली आहे आणि इकडं आहे बघा दही चाट वडा आहे। तर टोटल आपण आयटम बघू किती, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26, तर टोटल 26 आयटम या प्लेटमध्ये आहेत। तुम्हाला इथे तर मंडळी इथली मी प्रत्येक गोष्टीची टेस्ट केली आहे आणि टेस्टमध्ये एकदम बेस्ट आहे। कुठलीही गोष्ट जास्त तिखट नाही किंवा जास्त सपक नाही, एकदम बॅलन्स इथली टेस्ट आहे। तर मंडळी इथली टेस्ट केली आहे मी, टेस्ट एकदम बेस्टमध्ये आहे आणि इथं जर तुम्हाला यायचं असेल तर इथला ॲड्रेस आहे सिडको बस स्टँड N1 छत्रपती संभाजीनगर आणि इथली टायमिंग जर सांगायची झाली तर ती आहे दुपारी 12 ते 3:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 ते संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत।